नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणेच जो 26 मार्चला तुमचा भूगोलचा पेपर आहे त्याचे काही IMP क्वेश्चन्स आणि टापटीप प्रश्नपत्रिका आपण घेऊन आलेलो आहे, ती तुमच्या समोर आहे। तर व्हिडिओला वेळ न घालता सुरू करू। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आत्ता जा बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब देखील करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्राला देखील व्हिडिओ शेअर करा। अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आणत असतो, त्यामुळे चॅनलला आत्ता जा सबस्क्राईब करा। चलो व्हिडिओची टॉपिक पर। तर पहा या ठिकाणी आता प्रश्न पहिला, भारताचे स्थान पृथ्वीवर डॅश डॅश गोलार्धात आहे। कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर व पूर्व। दुसरा प्रश्न पहा, ब्राझीलमध्ये, ठीक आहे, ब्राझीलमध्ये आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणारे डॅश डॅश वाऱ्यांपासून पाऊस पडतो। कोणत्या? पूर्वीय वारे, बरोबर आहे। त्यानंतर आहे भारत व ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था डॅश डॅश प्रकारची आहे, विकसनशील प्रकारची आहे। ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे। आता खाली जाऊया। या ठिकाणी पहा जोड्या कशा लिहायच्यात। तुम्हाला इथं तरी कॉलम केलेले नाही, पण पेपरामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे एक कॉलम करायचा आहे, या पद्धतीचा एक कॉलम करायचा आहे आणि त्या कॉलममध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे 2 सेक्टर पाडायचे आहेत। 2 सेक्टर पाडल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं 1 नंबर टाकायचा आहे, इथं 1 2 3 4, त्यानंतर इथं तुमचं क्षेत्र वेट वगैरे ते ठिकाण टाकायचे आणि या ठिकाणं पुढचं उत्तर जे असेल ते लिहायचे। अशा पद्धतीने लिहायचं आहे। उत्तर देखील या ठिकाणी कसं लिहायला आहे ते सोपं आहे। प्रश्न तिसरा पहा, या ठिकाणं किती अतिशय व्यवस्थित आणलेला आपण, त्यामध्ये 5च आहेत। तर पहा, ब्राझीलमधील पर्जन्य छायेच्या प्रदेशाला आवर्षण चतुष्कोन नावाने संबोधतात। ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे। भारतात म्हणजे डायरेक्ट उत्तर आहे, ठीक आहे। भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे। त्यानंतर या भारताची प्रमाणवायू किती आहे? 82.30 पूर्व रेखावृत्तावरून निश्चित केली जाते। 5वा आहे, भारतातील शेती ही कशी आहे? निर्वाह प्रकारची आहे। आता इथं तुम्हाला डायरेक्ट किती मार्क्स मिळतील? 4 मार्क्स मिळतील। आता नकाशा कसा सोडवायचा आहे ते देखील मी सांगतोय। आता पहा, नकाशाचे पॉईंट 1 नंबर होता सिक्कीम। तर सिक्कीम सूची पहा कशा पद्धतीने तयार केलेली आहे। सूचीला व्यवस्थित अशा पद्धतीने बॉक्स आखलेला आहे। त्या बॉक्समध्ये तुम्हाला अजून एक बॉक्स आहेत, चिन्ह आहेत, असे बॉक्स आखायचे आहेत। त्यानंतर त्याचा एक सेक्शन पाडायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पुढं नाव लिहायचं, सिक्कीम, लक्षद्वीप बेट, चेन्नई, बंधारा, या पद्धतीने। आता पहा इथं सिक्कीम कसं लिहिलं आहे। सिक्कीम पहा इथं सूचीमध्ये काय दाखवलं आहे, तर सूचीमध्ये असं काळ्या कलरचं दाखवलं आहे। आणि इथं पहा, इथं देखील सिक्कीम या ठिकाणं जे आहे सिक्कीम आहे त्याला कसं दाखवलं आहे? तसंच दाखवलं आहे। त्यामुळे जे सूचीमध्ये दिलं आहे तसंच दाखवायचं। आता 2 नंबर पहा, इथं काय दिलेलं आहे 2 नंबर। आता तुम्हाला समजा इथं आकडा टाकायचा आहे, ठीक आहे। 2 नंबर आहे लक्षद्वीप बेट। लक्षद्वीप बेट या ठिकाणी आहे पहा, बेट कसे दाखवले आहेत? डॉट डॉटने, अशा पद्धतीने डॉट डॉटने। आणि इथं 2 नंबर टाकून त्याचं बेटाची सूची वगैरे या ठिकाणं तुम्ही पाहू शकता कोणत्या आकाराने ते दाखवलेलं आहे। इथं पहा लक्षद्वीप बेट या आकाराने दाखवलं आहे, चेन्नई, बंधारा, या तुम्ही वेगवेगळे सिम्बॉल वापरू शकता। त्यानंतर जाऊया आता प्रश्न चौथा आ मध्ये, ठीक आहे। इथं पहा 5 प्रश्न दिले जातील, 4 सोडवायचे आहेत। प्रश्न कसे आहेत, उत्तर कसे आहेत पहा, पॉईंटशीर आहेत। प्रश्न 5व्या मध्ये तुम्हाला पॉईंट वाईज उत्तर लिहायचे आहेत, ठीक आहे। 4 पैकी कोणते 2 विधानं सोडवायचे आहेत आणि इथं तुम्हाला काय 4 विधानांची कारणे दाखवली तुम्हाला आपण। आता पहा पहिल्यामध्ये पहा पॉईंट कसे लिहिलेत। पॉईंट पहा 1 2 3 असं पॉईंटशीर लिहायचं आहे। पॉईंटशीर या ठिकाणी लिहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण असं आखीव रेखीव करायचं आहे, त्याच्या खाली रेष मारायची। एक क्वेश्चन झाला की इथं तुम्हाला इथं एक रेष मारायची आहे। त्यानंतर आहे इथं सेकंड क्वेश्चन आहे, त्यामध्ये देखील पॉईंटशीर आपण लिहिलेलं आहे। जे मोठे मोठे क्वेश्चन आहेत ते पॉईंटशीरच लिहायचे आहेत। आता 5व्याला पहा, इथं आकडे देखील टाकायचे आहेत। आता प्रश्न 5वा चालू आहे, दुसरं पान उलटले तुम्ही 5च टाका आकडा, जेणेकरून एक्झामिनरला सोपं जातं चेक करण्यासाठी। प्रश्न 6वामध्ये पहा, इथं एक ग्राफ दिलेला असतो आणि त्यावरून प्रश्नांची उत्तर लिहायचे असतात। तर पहा इथं उत्तर देखील दिलेली आहेत। या ठिकाणी 3 क्वेश्चन आहेत, इथं 1 2 3 याची उत्तर कशी लिहिली आहेत ते देखील पहा। त्यानंतर त्याला ऑर आहे। प्रश्न 7वामध्ये इथं त्याला ऑर आहे, याचे देखील उत्तर पाहून घ्या पॉज करून व्हिडिओ। प्रश्न 7वा,
पहा इथं कसे पॉईंटवाईज उत्तर लिहिलेत. आता पहा क्षेत्रफळाची तयारीचे नियोजन पुढील प्रकारे. आता कसं केलं आहे, या ठिकाणी पॉईंट 4 लिहिलेत, बरोबर आहे. महत्त्वाचे त्या ठिकाणी पॉईंट टाकलेले आहेत. क्षेत्रफळाचा हेतू निश्चित करणे, क्षेत्रफळाचा नेमका हेतू व निष्पत्ती निश्चित करणे, क्षेत्रफळाच्या हेतूनुसार ठिकाणी निवड करणे, क्षेत्रफळाचे नेमके ठिकाण ठरवणे आणि ज्या ठिकाणी पोहोचायचे लागणारा कालावधी व उपलब्ध असलेले वाहतुकीची साधने इत्यादी बाबींची माहिती घेणे. पहा एकदम अतिशय सोप्या व याच्यात उत्तर आपण दिलेले आहेत, त्यामुळे हे वाचायला काही अडचण नाही तुम्हाला पॉज करून. दुसरा क्वेश्चन पहा कसं पॉईंटशीट आहे. सगळ्यात आधी लिहायचं भारत व ब्राझील या 2 देशातील हवामानातील फरक पुढील प्रमाणे असं लिहायचं आहे कंपल्सरी. मग तुम्हाला पॉईंटशीट तुम्हाला 4, 5, 6 जितके पॉईंट लिहायचे तुम्ही तितके लिहू शकता, ठीक आहे. 7वातला चालू असला तर 7वात या ठिकाणी आकडा टाकायचा आहे. इथं पहा आकडा कशा पद्धतीने आहे. त्यानंतर आहे त्याचं तिसरा, समजा आता तिसरा ऑरला आहे, पण पहा किती एकदम असं व्यवस्थित वाटतंय. 8 पॉईंट लिहिलेले आहेत त्यामध्ये. काय प्रश्न असेल तो भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये सांगा, तर पुढील प्रमाणे असं लिहायचं आहे. त्यानंतर 1, 2, 3, 4 तुम्हाला जेवढे आकडे लिहायचे तेवढे लिहू शकते. इथं 8 आकडे आहेत, म्हणजे हा खूप मोठा क्वेश्चन आहे. तुम्ही पाहू शकता. याचा स्क्रीनशॉट देखील, याची PDF कुठे अवेलेबल असते तर तुम्हाला माहिती आहे टेलिग्राम चॅनलला, ठीक आहे. टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करा किंवा तुम्हाला स्क्रीनशॉट देखील काढू शकता, पॉज करून व्हिडिओ पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास काय करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. माझं सबस्क्राईब एम आहे आजचं, तुम्ही नक्कीच पूर्ण करता. 700 सबस्क्रायबर तुम्ही कंप्लीट करा. आणि ह्या व्हिडिओला लाईक आहे M50, ठीक आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.